मध्य पूर्वेतील युद्धाचे पडसाद आता राज्यासह अकोला जिल्ह्यातही उमटू लागले आहेत। घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असताना काही ठिकाणी काळा बाजार सुरू असल्याचं समोर आलं आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुरवठा विभागानं कारवाईचा बडगा उगारत नागरी सुविधा सेंटर आणि एका कॅटरिंग व्यावसायिकावर छापा टाकत 23 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। अकोला जिल्हा पुरवठा विभागानं शहरात 2 ठिकाणी धडक कारवाई केली। यामध्ये फिरदोस कॉलनी परिसरातील एका नागरी सुविधा केंद्रावर छापा टाकण्यात आला। इथं नियमांनुसार फक्त 7 सिलेंडर ठेवण्याची परवानगी असताना तब्बल 14 सिलेंडर आढळून आल्यानं ते जप्त करण्यात आले। याचबरोबर जीएमडी मार्केट जवळील एका कॅटरिंग व्यावसायिकाच्या गोदामावरही छापा टाकण्यात आला। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा आढळून आला। दोनही कारवाईत एकूण 23 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून गॅस सिलेंडरचा काळा बाजारावर अंकुश ठेवण्यासाठी पुढेही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे।